ओ गावाले थोडस पडेल सरा मागे शूटिंग चालू आहे। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो गाववाला थोडंसं पल्याड सर हे जे काही इंस्टाग्रामवरती ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडवरती व्हिडिओ आपण बनवला आहे। जर डेमोमधला व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे यामध्ये तुमचे दोन फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आणि फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट मार्क सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करायचं आहे। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट मार्क येणार आहे ती पहिली बीट मार्क कुठे आहे बघू शकता तुम्ही। ती 3 आणि 4 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे। नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो आपली बघू शकता 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटच्या थोडंसं पुढे आहे। त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती बरोबर 5 सेकंदवरती आहे। नंतरची जी काही बीट आहे ती 5 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। आणि मित्रांनो ह्या ज्या काही छोटे छोटे बीटमध्ये म्हणजे बीट मार्क करताना तुम्हाला खाली जे काही ऑडिओचा टाईमलाईन दिसत्या त्या ऑडिओच्या टाईमलाईनवरती लूप बघायला भेटते। सिंपल इथं तुम्हाला ऑडिओ इथं म्हणजे स्प्लिट करायचं आहे। नंतर पुढे एक म्हणजे लूप आहे म्हणजे चढ आहे तर तिथे तुम्हाला बीट मार्क करायचे आहे। नंतर त्या पुढे एक चढ आहे इथं तुम्हाला बीट मार्क करायचे आहे। आणि मित्रांनो आपली जी काही मेन बीट आहे तिथे देखील बघू शकता एकदम मोठा असा चढ तुम्हाला ऑडिओवरती दिसतोय। सिंपलरित्या इथं यायचं आणि तुम्हाला जे काही 6 सेकंदाचं थोडंसं मागं बरोबर या पोझिशनला बीट मार्क करायचं आहे। ओके, तर मित्रांनो सॉन्ग ऐकून तुम्हाला प्रॉपर बीट मार्क करायचे आहेत। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो फोटो कसे ॲड करायचे तुम्ही व्हिडिओ बघून समजू शकताय। आता काय करायचं आहे आपले जे काही टेक्स्ट ॲनिमेशन म्हणजे टेक्स्ट ॲड करण्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ज्या काही डायलॉगनुसार PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केली सिंपलरित्या ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची। ओके, तर ह्या तिन्ही पण PNG तुम्ही ॲड केले असतील। PNGला ॲड केल्यानंतर फक्त आपली तिसरी जी काही PNG आहे ती मित्रांनो थोडीशी वेगळी म्हणजे ॲड करायची आहे। तर तुम्हाला ॲनिमेशन दिल्यानंतर समजेल। आता थोडंसं मी काय करतो आपल्या सुरुवातीचं जे काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं मी सांगतो। सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायचे आहे, फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आणि बरोबर फोटोच्या सेंटरला येऊन आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर की या प्रकारचं ॲनिमेशन आपल्या फोटोवरती येऊन जाणार आहे। नंतर मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून तिथे मित्रांनो बघू शकता मॅजिक क्यूब 2 असं मॅजिक क्यूब 1 असं तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटते। सिंपली हे ॲनिमेशन तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। जी काही PNG मी तुम्हाला दिल्या ती PNG तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला इथं असं सेट करायचं आहे। आणि जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून थोडंसं वरच्या बाजूला तुम्ही फोटो सेट करून खालच्या बाजूला असे PNG सेट करू शकताय। ओके, तर मित्रांनो PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं जे काही PNG आपण ॲड केलेत त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं फेड आउट असं तुम्हाला ॲनिमेशन सगळे आपल्या PNGना द्यायचं आहे। आणि मित्रांनो ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता इथेपर्यंत आपले ॲनिमेशन झाले। आता जो काही फोटो आहे कुठला बघू शकता इथेपर्यंत आपलं ॲनिमेशन झाले। आता मित्रांनो म्हणजे 5 सेकंदाच्या थोडंसं मागची जी काही बीट आहे या बीटमधल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे। ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे आहे। पुढचा फोटो सिलेक्ट करून त्याला रॉक हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट द्यायचा आहे। ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला फुल ठेवायची आहे। नंतरचा जो काही फोटो आहे त्याला बघू शकता मित्रांनो स्विश नावाचा काहीतरी इफेक्ट प्रोमध्ये स्विश काहीतरी आहे तर ते ॲनिमेशन द्यायचं त्याच्या पुढच्या फोटो देखील सेम। आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे या छोट्या छोट्या बीटमधल्यानं तुम्हाला सेम हा इफेक्ट द्यायचा आहे। नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। लास्टचा फोटो जो काय आहे त्याच्या अगोदर जे काय तुम्हाला इथं ट्रान्झिशन दिसतं लास्ट त्याला ते सिलेक्ट करायचं आहे। लाईट इफेक्टमधनं ब्लेंडचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करून फोटोला सिलेक्ट करायचं आहे। आणि मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता इथं मित्रांनो बरोबर तुम्हाला आता 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉट पाशी आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मित्रांनो जी काही PNG वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। आणि PNG ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तिथे तुम्हाला हे झोनल स्पॉट नावाचा इफेक्ट आपल्या ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये ओपनिंग अँड क्लोजच्या सेक्शनमध्ये बघायला भेटेल। हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। इफेक्टला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता हा जो काही आपला शूटिंगचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करण्यासाठी देखील तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला व्लॉगची कॅटेगरी बघायला भेटेल। सिंपली ही व्लॉगची कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला कॅमकॉर्डर नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल ब्लॉगच्या सेक्शनमध्ये। तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। आणि मित्रांनो इफेक्टची ड्युरेशन आहे ती या पोझिशन म्हणजे आपली जी काही बीट आहे इथेपर्यंत तुम्हाला प्रॉपर सेट करायचं आहे। ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची जो काही फोटो तुम्ही या इफेक्टपाशी ॲड केला आहे तो फोटो 9:16च्या रेशोमध्ये असला पाहिजे तर तुमचा हा जो काही इफेक्ट आहे तो व्यवस्थितरित्या दिसणार आहे। तर मित्रांनो आता बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे। आता सिंपलरित्यावरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।